ब्लॉग मध्ये खूपच कमेंट यायला की आयफोन घे आयफोन घे। आज आहे आपला 100 दिवस 100 मिनी व्लॉगचा 5वा दिवस। तुमच्या आत्याची मुलं मोठे असतील पण माझ्या आत्याची मुलं एवढीशी आहेत आणि मला येऊन म्हणते दीदी दीदी चल क्रिकेट खेळूया आपण। मग काय त्यांच्यासोबत खेळावंच लागते, पण त्यांच्यासोबत खेळताना मला लवकर आउट व्हावं लागतं। लवकर आउट नाही झालं तर पोरं त्याच्या मम्मीला जाऊन सांगते आधी दीदी चिटिंग करायची म्हणून। क्रिकेट खेळता खेळता अनिकेतनं धीरजच्या डोक्यामध्ये बॅट मारली। त्यानं तर रडू लागलो होतं, पण त्याची मम्मी दरवाजाकडे बघायला ती म्हणते दरवाजा किती खराब झाला। मी म्हणलं लेकराला लागलं ते दिसणं गेलं का म्हणलं तुला। हे आहे अद्विक आणि याला माहित नव्हतं की 5 मिनिटानंतर याचं ऑनलाईन लेक्चर आहे म्हणून। मग काय पोराला ऑनलाईन लेक्चर मध्ये बसवलं होतं। त्यानंतर त्याला एक ऍक्टिव्हिटी दिली करायला। घरच्या सदस्यापैकी निम्मे सदस्य तर त्याची ऍक्टिव्हिटीज करू लागले होते। त्याच्यामध्ये त्याची मम्मी पण होती। ताई तर म्हणलीच माहेरी आलं तरी पण सुख नाही माय म्हणली। घरी सगळेजण गोळा झाले आणि फॅमिली ट्रिपचा प्लॅन केला नाही असं कधी झालंच नाही बघ। हा ते अलग गोष्ट आहे, ट्रिप एंड टाइमला कोण ना कोणतरी कॅन्सलच करत राहते। यावेळेस पण तसंच काहीतरी झालं। प्लॅन केला होता चांगला पण नंतर कॅन्सल झाला। सगळे एका काट्याकडून मोबाईल बघत बसले होते। मी म्हणलं शेताला चला तर एक पण जण उठली नाही। बाकी एक गोष्ट चांगलीच आहे, यांनी घरी आली की काही ना काहीतरी मस्त खायला भेटते रोजच। शिवांश तर बघा अर्धा आपण खायला तर अर्धा जमिनीला खाऊ घालायला। श्रेयांशचा पहिला उन्हाळा आहे तर पोराने डायरेक्ट आंबाच खायला चालू केला। तोंड बघा बाळाचं कसं झालंय। बाकी मला खूप सारे कमेंट आले की आयफोन घे म्हणून। आयफोन घ्यायला काय करता, आता पण घेऊन देतात माझे पप्पा, पण मला त्यांच्या पैशावर घ्यायचं नाही अजून आयफोन वगैरे काही। आणि हे जे फोन आहे छोटासा फोन होता जे की आयफोन सारखा दिसत होता।